तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या आणि भोगीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मी सकाळी सकाळी काय तोंडाला लावत आहे, तुम्ही हे लावलंय का तोंडाला? लावलं नसेल तर नक्की लावा। केसांमध्येही लावायचं, यानीच आज आंघोळ करायची आणि यानीच म्हणजे आज नहायचं बायकांनी। असं हे 100 वर्ष झाले, 100 वर्षाचं असलं, 100 वर्षापासून चाललेलं आहे असं म्हटलं तरी चालेल। म्हणजे आपल्या आजी पणजी त्यांनी केल्यानंतर त्यानंतर आपल्या आईकडे आलं आणि आईकडून आपल्याकडे आले असं म्हटलं तरी चालेल। आता तुम्हाला हे माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका, म्हणजे बाकीचे ज्यांना माहीत नाही त्यांना माहिती होईल। कारण मी सकाळी बाहेर गेल्याच्या नंतर माझ्या केसांमध्ये थोडेसे दिसत होतं, तर त्यांनी विचारलं की तुम्ही काय लावलं इथल्या ताईने, तर त्यांनाही हे माहीत नव्हतं। मग त्यासाठी आपल्या रूढी परंपरा माहिती व्हाव्यात आणि पुढं पूर्वपार हे चालत राहावं, त्यासाठी हा व्हिडिओ। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओमध्ये पहिलं तर ना रात्री मी तांदूळ भिजवून घेतलेले होते, हे तुम्ही नक्की ट्राय करा, याने चेहऱ्यावर ग्लो येईल, केसांनाही छान केसांमध्येही छान बदल होईल, स्मूथ होतील केस आणि चेहरा नक्कीच ग्लो होईल। आणि हे शास्त्रीय कारणानुसार सुहासिनी याने आंघोळ करायची या महिन्यामध्ये, असं याचं शास्त्र आहे। तर मी रात्री भिजवून घेतलेले आहेत 2 चमचे तांदूळ, 2 चमचे तीळ घेतलेले आहे आणि ही आहे ओली हळद। आता माझ्याकडे ओली हळद आहे म्हणून मी घेतलेली आहे, ही वाली हळद आहे, मला दुसऱ्या रेसिपीसाठी हवी होती म्हणून मी ओली हळद आणलेली आहे। एक तुकडा घेतलेला आहे अर्धा इंच, त्याची साल वगैरे काढलेली आहे, साल काढून मी एवढी घेतलेली आहेत। आता या तिन्ही गोष्टी आहेत ना, आता बघा राईस वॉटर वगैरे जे आहे ते सारखं सांगतात की राईस वॉटरचं तुम्ही फेस पॅक बनवा, राईस वॉटरने केस धुवा, तर ह्या ज्या गोष्टी होत्या त्या आपल्या आजी पणजींनी पहिलेच सांगून ठेवलेल्या होत्या। आता हे लोक नवीन शास्त्रज्ञ होऊन सांगायला लागलेत की असं करा आणि तसं करा, तर हे काय नाही आहे, हे पूर्वपार चालत आलेलं आहे, म्हणजे आपल्या आई मावशी आजी काकी सगळ्या करत होत्या। तर हे भिजवलेले तांदूळ आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे तीळ घातले 2 चमचे आणि हळदीचा 1 इंचभर तुकडा घातलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घातलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी आहे, पाणी घालायचं जेणेकरून हे पाणी असं म्हणजे जेणेकरून लेप लावण्यासारखं व्हायला पाहिजे, असं हे करायचं, हे एकदम मिक्स करायचं। आता माझं थोडंसं ज्यूसचं भांडं थोडं माझ्याकडे मोठं आहे, छोटं भांडं माझं चालत नाही। त्यानंतर हे मस्त असं छान ग्राइंड करून घ्यायचं आणि ग्राइंड करून घेतल्याच्यानंतर छोट्या एका वाटीमध्ये घ्यायचं आणि वाटीमध्ये याच्यामध्ये आता असं झालं की थोडासा पिवळा कलर जरा कमी आला। आता हळद ती थोडीशी नवीनच आहे, म्हणजे हळद अशी रॉ हळद आहे ना ती, ओली हळद आहे, त्यामुळं मग मला असं वाटलं की हे थोडं कमी पिवळं वाटते, म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं एक चमचाभर हळद घातलेली आहे, घरातली आपल्याकडे जी हळद आहे ना ती घातलेली आहे। आणि मला असं वाटलं की चांगली डार्क होईल म्हणून मग मी माझ्याकडची चांगली हळद घातलेली आहे। आता हळद माझ्याकडे तर घरी कुठलेलीच हळद आहे, तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घालू शकता, असं काही नाही आहे की कुठल्या कंपनीचं वगैरे काय असं नाही आहे, जी तुमच्याकडे आहे ती हळद तुम्ही घाला। मला कुठलेली हळद आहे ती मी घातलेली आहे। नंतर अशा प्रकारे तुम्ही हातावर लावा, पायावर लावा, किंवा मी तुम्हाला समोर तर हातावर लावून दाखवते, हातावर लावा आणि डोक्यावर पण मी जसं लावलं तसं व्यवस्थित अशी लावून घ्या आणि यानंतर याने चेहरा खूपच छान होतो। आणि आता तुम्हाला माझा तर दिसेलच, आणि दुसरं म्हणजे याने चेहरा छान होतो, केसही छान होतात, मऊ होतात, सिल्की होतात, हा अनुभव आहे माझा। माझी आई दरवर्षी ह्या गोष्टी सकाळी तीळ तांदूळ भिजायला घालायची आणि भिजायला घालून यात हळद मिक्स करून आंघोळ करायची। आता आम्हाला आठवत नाही, आम्हालाही घालायची आंघोळ, आम्ही 3 जणी बहिणी होतो, आम्हालाही याने आंघोळ घालायची, सवाष्णींनी ह्याची आंघोळ करायची। असं गावोगावी प्रत्येक घरातली प्रत्येक बाई याने आंघोळ करते म्हणजे करतेच, हे तर मला इतकं तर माहिती आहे। तुमच्या गावाला ही पद्धत आहे का? सुवासनी करतात का? सुवासनी करतात का या सगळ्या ह्यांनी आंघोळ न्हायला पाहिजे असं बायका म्हणतात। खेडेगावात हे आहे बऱ्यापैकी, पण शहरात इतकं काही माहिती नाही आहे, पण आपण सगळे खेडेगावातलीच लोक आहोत ना, बरोबर आहे की नाही सांगा? मग ग्रामीण भागातल्या या गोष्टी आपण पुढे नेल्याच पाहिजेत। तर माझे केस आत्ता इतके छान राहिले आहेत की मला खूप म्हणजे खूप छान वाटत आहे। आता मला तर वाटते की साबणाऐवजी हेच गोष्ट आहे ना, हेच सगळं महिनाभर तरी याचा उपयोग केला पाहिजे, जेणेकरून फरक पडेल चेहऱ्याला आणि केसांनाही। शिवम भरपूर सारे असे ट्राय करतो राईस वॉटर वगैरे, पण मी काय केलेलं नाही आहे। आमच्या आई तर केसांमध्ये पण घालून याची छान आंघोळ घालायची आम्हाला। चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे लावून थोडा वेळ ठेवायचं, एक 10-15 मिनटं, आणि मग छान अशी आंघोळ करून घ्यायची। आणि संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। चला बाय।